तीव्रता आणखीन वाढत जाते. याला योगक्षेम म्हटलं. नित्य उपासना अगदी क्रमाने घडत जाते, खंड पडत नाही. योग्य वेळेस योग्य साधनेची आठवण येऊन जाते, विसर पडत नाही. संसारात काय लागेल ते परमात्मा देतो ना, त्याशिवाय दुसरा कोणी नाही हे संतांना माहिती आहे. म्हणून संतांचा दोन्ही योगक्षेम चालवतो. याला उदाहरण देतो. निळोबाराय आपल्या कुलकर्णी पदाचा राजीनामा देऊन तुकोबाच्या निस्सम भक्तीला लागले. एक दिवशी निळोबारा यांच्या पत्नीनं सांगितलं, महाराज भाजी नाही आहे स्वयंपाकाला, देवाला नैवेद्य आलं पाहिजे ना. ठीक आहे म्हणे. तेवढ्या वेळात म्हणे भाजीवाला का नाही आला? म्हणे त्याचे 8 दिवसाचे पैसे दिले नाही आहे, त्यामुळे तो आला नाही. निळोबारायने पांडुरंगाकडे पाहिलं आणि तेवढ्या वेळात एक विठ्ठल नावाचा भाजीवाला आला आणि त्याने सांगितलं, ताई ही भाजी घ्या, मालकाने पाठवली आहे, पहिली माळ्यातली आहे. ती पाटी उलटी केली, त्याच्यात जे पैसे होते ते भाजीवाल्याकरता देऊन टाकले. त्या बाईंना काही लक्षात नाही, भान विसरून गेली. ती भाजी नेली, केली वेळी ते पैसे आले, ते ठेवले जवळ. निळोबारायने विचारलं, का गो भाजी कोण आली? म्हणे कोणी विठ्ठल नावाचा माणूस आला होता, तो भाजी देऊन गेला. योगक्षेमम. तुकारामांच्याकडे तर असं पुष्कळ वेळ आलं, पण त्यांनी परत करून दिलं. ते म्हणे नाही 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 आपलं नाही ते, आज कण्या खाऊ. योगक्षेमम महान. समर्थांच्या काळामध्ये एक रंगनाथ स्वामी नावाचे स्वामी होते. त्यांना 10 बोटामध्ये सोन्याचे आंबे घालायची सवय. हातामध्ये सोन्याच्या घोड्यावर बसलं की टोपी. सगळे समर्थांचे शिष्य म्हणे, महाराज हे काय स्वामी आहे? अरे म्हणे त्याचा योग परमात्मा चालवतो. असं कुठे आहे का म्हणे परमात्मा चालवतो, त्याग स्वतः करायला पाहिजे असं का म्हणे. तिकडून समर्थ चालले, तिकडून रंगनाथ स्वामी आले, पाहिलं समर्थांना, उतरले, साष्टांग नमस्कार घातला. म्हणे रंग्या, मी आता सातारा गावात चाललो आहे, तू या दगडावर बैस, घोडा तिकडे सावलीत बांध, तू उन्हात बैस. मी येईपर्यंत उठायचं आणि मी भिक्षा मागून आणेल, ती स्वयंपाक करू, आपण खाऊ. बरं म्हणे स्वामी. हे बसले उन्हात, घोडा सावलीत. समर्थ गेले शिष्यांना घेऊन भिक्षेला. तिकडून स्वामी छत्रपतींची स्वारी आली. त्यांनी पाहिलं रंगनाथ स्वामी उघड्यावर बसले, लगेच रावटी टाकून गेली सगळं. तिकडून समर्थ आले, शिष्यांना वाटे बारे कुठे बसून गेलो होतं त्याला उन्हात, त्याच्यात रावटी कशी काय आली? राजाने टाकली, कोण नाही म्हणणार आहे. हे असं असतं. तर सगळेच काही लंगोटीबाज असतात असे नाही, काही ऐश्वर्यबाज असतात. त्यांना ते ऐश्वर्य परमार्थात बाधत नाही. जनार्दन स्वामीला राजगादी बांधली नाही, नाथ महाराजांना कुलकर्णी पद बांधलं नाही, मोरोपंतांना बांधलं नाही. अनेक श्रीमंत संत होऊन गेले आपल्याकडे, असं नाही आहे. त्याचा श्रीमंतीचा सदुपयोग करायचा का उपभोग घ्यायचा हे लक्षात आलं पाहिजे. आपल्याला बुवा म्हणजे कसा पाहिजे, दरिद्री, त्याला बुवा समजतं. तसं नाही आहे. ज्याचा त्याचा योग असतो. त्या योगामध्ये संयम असणं अत्यंत महत्त्वाचं असतं. म्हणून परमात्मा सगळ्यांचा योगक्षेम चालवतो. म्हणून ते म्हणतात, महाराज काही भक्तांना असं वाटतं की परमेश्वर माझ्यावर कोपला आहे. तर परमेश्वर कोपतात का? परमेश्वराला माझा राग आला आहे, परमेश्वर माझ्याकडे दुर्लक्ष करतो आणि माझी परिस्थिती सुधरवत नाही, तर खरोखर परमात्म्याला जीवाचा राग येतो का हे सांगा. प्रश्न आहे.
खऱ्या भक्ताला देवानं किंवा सद्गुरूनं उपेक्षा केली असं वाटणारच नाही. जो खरा आहे ना त्याला वाटणार नाही. जसं एखादे वडील मुलाला म्हणतात तू तुझ्या पायावर उभा राह, आणि दुसऱ्या मुलाला म्हणते हे गेम कर मदत. तो जो मुलगा कर्तृत्वान असतो ना त्याला वाटतं अरे आपल्याला तयार करताय वडील, तो आनंद मानतो. दुसरा म्हणतो बाय मला दिलं तुला दिलं नाही. पण ज्या वेळा त्याने करून दाखवलं वडिलांना तेव्हा वडील जास्तीचं देतो त्याला. का तर याच्यात कर्तृत्व आहे. काही लोकांना कर्तृत्वाची जागृती करावी लागते. माणसाला जर आयतं मिळालं ना तर कर्तृत्वान सुद्धा आळशी होतो. म्हणून तुकोबाराय नेहमी म्हणता पोटापुरते देई विठोबा. माणसाला जर आयतं मिळालं ना तर त्याच्या कर्तृत्वाला बाधा येते. म्हणून दुर्लक्ष केलं असं वाटणार नाही. आपले मनोहर जोशी त्यांनी आपल्या पुस्तकात लिहिलं आहे, स्वतःच्या पुस्तकात, की मी जेव्हा इंग्रजी शिक्षक शिकायला रत्नागिरीला आलो त्यावेळेला हेडमास्टरने माझी 1 दिवसाची जेवाची सोय केली होती आणि झाली शाळा सुरू. दुसऱ्या दिवशी दुसऱ्या शिक्षण 8 दिवसात 7 शिक्षकांनी वाटून घेतलं जेवण. मग हेडमास्टर म्हणाले का रे तुला शाळा आहे झाली जेवण फुकट, मग तुला आता काम काही नाही, वडील घरी गरीब आहे म्हणजे मग काय कर पेपर टाक. म्हणजे ते म्हणतात मला त्या शिक्षकांनी रिकामा नाही राहू दिलं. आणि ते पूजा पाठ तर येतच होतं त्यांना, सत्याणी करायला लागले त्या गावामध्ये, पूजा सांगायला लागले शाळेत असतानाच. आणि म्हणून त्यांनी लिहिलं आहे रत्नागिरीपासून तो वर्षा बंगल्यापर्यंत. कारण माणसाला असं कोणीतरी उत्तेजन द्यायला मिळालं पाहिजे की हे कर ते कर. हल्ली काय आहे उत्तेजन दिलं तरी लोक म्हणतात मी का पेपर टाकू. नाही, उद्योग कोणताही असो टाटा एवढी टाचणी काढतो असं म्हणतो का मी इतकीशी काढू. टाचणीपासून तर रेल्वे इंजिन असं आहे, एवढी टाचणी आहे त्याची आहे. बिटकोचं शाळा आहे, कॉलेज आहे, मंदिर आहे, पण दंतमंजन अजून चालू आहे नाशिकला. काय लागतं एक चक्की आहे, बाटल्या भरल्या जाता चालू आहे. आपल्या सगळ्यात बंद कर त्याचा काळ तोलं. अरे ते काळ आहे पण तोंड होतं ना. असं आहे. बऱ्याच लोकांच्या फॅक्टऱ्या खूप आहे पण मूळ फॅक्टरी ते बंद करत नाही. असं आहे. पण ज्या ज्या लोकांनी शेत्या विकून टाकल्या ते पश्चात्तापात पडले आता. असं आहे. शहरामध्ये घर झालं, घर मोठं बांधलं, भाडेकरी निघत नाही काय. असं आहे. म्हणजे स्थावर ते स्थावर आहे, जंगम ते जंगम आहे. म्हणून ते म्हणतात देव आणि सद्गुरू कोणाची उपेक्षा करत नाही. देवाने दिलेली स्थिती चांगली आहे. देव कधीही भक्तावर किंवा जीवावर रागवत नाही. त्याला त्याच्या कर्माची फळं देऊन मुक्त करतो. कारण आपण जर आपल्या कर्माची फळं नाही भोगली तर पुन्हा पुढच्या जन्मी भोगावी लागतात. पण याच जन्मी त्याला फळं देऊन त्याला सुखी करायचं आहे. परमात्मा कोणावरही रागवत नाही, उपेक्षा करत नाही. कारण देव हे कळायला पाहिजे आपल्याला. देवात जे सामर्थ्य आहे ते सगळं सामर्थ्य देव एकाकरता वापरत नाही, सामुदायिक सामर्थ्य जे आहे ते सगळ्यांना देतो. म्हणून देवाने दिलेली स्थिती चांगली आहे असं भक्ताला नेहमी वाटतं. बरे झाले देवा दिवाळे निघाले, तुकाराम महाराज म्हणतात. म्हणून अल्प सामर्थ्याचं लक्षण सांगितलेलं आहे. आपण देव रागवला असं कधी म्हणू नये.
देव आपल्याला कर्म करण्याची प्रवृत्ती तयार करून देतात असं समजावं. महाराज स्वामी महाराज गाणगापुराहून वाडीला आले असे सांगतात. वाडीला आले म्हणजे पूर्वी ते तेथे नव्हते का? वाडीला आहेत म्हणजे इतर ठिकाणी नाहीत का? आता हा प्रश्न मोठा कठीण आहे की गाणगापूरहून वाडीला आले. आता जर गुरु आहे तर ते सर्व ठिकाणी एका वेळा राहू शकतात. आनंदघन परमात्मा सर्वव्यापी आहे आणि सर्वव्यापी आहे म्हणून हे दत्त महाराज वाडीच्या नदीच्या तिकडे एक दत्ताचं मंदिर बांधत होते. त्यांनी हे उत्तरं लिहिले. नेमके दत्त महाराज त्या गावात होते आणि मंदिराचा पाया खणाला सुरुवात झाली. एवढा हांडा सापडला. ते मजूर आले म्हणे महाराज धन सापडलं, बंद करा काम. गावातल्या तलाट्याला बोलवा. काम बंद केलं. तलाठी आला म्हणजे महाराज वापरून घ्या. तुझ्याकडून बोललं लगेच मामदारकडे जा रे. मामदारला बोलवलं. मामदारी आला होता. महाराज कलेक्टरला बोलवा. आणि कलेक्टर आले आणि त्यांनी ते पाहिलं की वरची माती पण काढली. म्हणजे महाराज मी 2 दिवस झाले इथे बसून आहे, अन्न पाणी घेतलेलं नाही, पटकन निर्णय करा. ते सगळं कलेक्टरने काढलं, मोजलं आणि स्वतःच्या अधिकारात देऊन टाकलं. अर्ध संस्थानला आणि अर्ध सरकारला. क्लास सगळे म्हणाले खरे म्हणे तुमचा फायदा झाला का नुकसान? सरकारने अर्ध दिलं म्हणजे आपण सेफ झालो आणि आपण अर्ध ठेवलं असतं तर बोंब फुटली असते ते काय झालं असतं? बदनामी. असे आपण तर कोणत्या खेडीला नेऊन गेलो असतो असं आहे. नाही, अर्ध कलेक्टरने आपल्या अधिकारात संस्थांना देऊन टाकलं. सामाजिक कार्य करताय, कलेक्टरला ऑथॉरिटी आहे. समाजा करताय दिलं, अर्ध सरकार जमा करून टाकलं पोषण. असं जे सत्पुरुष असताना ते सत्याने वागतात, त्यामुळे त्यांचा जय असतो. सत्यमेव तेव्हा म्हणावं. आपण वावचर खोटं लिहितो, सत्यमेव जयते म्हणतो. असं हे लक्षात आलं पाहिजे. सोयाबीनचं तेल वापरायचं, शेंगदाण्याचं बिल मागायचं, याला काय अर्थ आहे? असं नाही करायचं. सत्य हे सत्यच असतं. महाराज सगळ्या ठिकाणी आहे, अमुक ठिकाणी नाही असं म्हणता येत नाही. कारण परमेश्वर हे गाणगापुरात सुद्धा आहे, वाडीलाही आणि औदुंबरलाही आणि कारंजालाही आहे. ज्याचा जसा भाव निर्माण होतो तसा भाव प्रकट होतो. जसा भाव आपल्या मागे उदाहरण दिलं होतं तुम्हाला की भक्तराज महाराज या स्टेजवर आमचे मुंगीकर साहेब होते ना, त्यांचे गुरु होते. या स्टेजवर बसून त्यांनी मग मंदिरात सगळ्या मंदिराची भजनं 5 मिनिटात तयार करून म्हणत होते. तर या संताला काहीच लागत नाही. संतच असतात. मुंगीकर साहेब मला म्हणे दादा आज माझं नशीब चांगलं. म्हटलं साहेब मंदिराची 75 आहे, तुमचे गुरु आहे, होऊन जाऊ द्या कार्यक्रम. छान कार्यक्रम झाला. सांगण्याचं तात्पर्यच असं आहे. त्यावेळेला ही दत्ताची मूर्ती बसली होती. म्हणून परमात्म्याचं स्वरूपाला क्रिया नाही आहे, लीला आहे. क्रिया आपली आहे, आपण काय करतो? क्रिया करतो. परमात्मा काय करतात? लीला करतात. जशी आपली भावना करत जातो आपण, तशा भावनेप्रमाणे ईश्वर आपल्याला बुद्धी प्रदान करत जातो. आपण सद्भावना करा, सद्बुद्धी होऊन जाईल. आपण मिश्र भावना करा, केव्हा खरी केव्हा खोटी बुद्धी होईल. आणि आपण असत भावना करा, बुद्धी बिघडून जाईल. असत भावना केली की बुद्धी बिघडून जाते.
सत्य असत्य केलं की मिश्र भावना झाली, आणि पूर्ण सत्य केलं की शुद्ध भावना झाली. जया मनी जैसा भाव तया तैसा देव. म्हणून ते म्हणतात ईश्वर नाही अशी बुद्धी जर झाली तर भावच टिकणार नाही. म्हणून ते म्हणतात बुद्धीवर ज्याचे संस्कार झालेले आहेत अशा लोकांचा ईश्वरावर विश्वास बसतो, अशा लोकांचा देवावर विश्वास बसतो. म्हणून श्रद्धावान लभते ज्ञानम. मुख्य अंतरंग साधन म्हणजे श्रद्धा आहे. आपल्या आतलं अंतःकरण जे आहे ते अंतःकरण शुद्ध होण्याकरता श्रद्धा आहे, आणि श्रद्धेनं ज्ञान प्राप्त होतं. आपण दर्शनाला येतो ती लौकिक श्रद्धा झाली, पण नाही आज मला पुण्यप्रद दर्शन झालंच पाहिजे अशी तळमळ असेल तर ती भावना श्रद्धेनं ज्ञान वाढत जाते. म्हणून अदृश्य रूपानं परमात्मा श्रद्धेच्या भूमिकेत आपल्याला मदत करतात. अदृश्य रूपानं श्रद्धेची जी भूमिका आहे आपली त्या भूमिकेने आपल्याला परमात्मा मदत करीत असतात. म्हणजे श्रद्धा फलरूप होते. श्रद्धा फलरूप होत जाते. महाराज आयाचीत वृत्ती म्हणजे काय त्याचा एवढं महत्त्व का सांगतात. जे मिळेल त्यावर संतोषानं राहिलं पाहिजे. निर्वाहाला काही फार लागत नाही. संतांना देवाजवळ निर्वाहापुरते द्या असे मागितलेले आहे, पण क्षणोक्षणी तुमचं स्मरण मात्र राहू द्या. पोटापुरते देई विठोबा बस, पण क्षणोक्षणी स्मरण राहू द्या. कारण आपल्या व्यापामध्ये स्मरणाला विस्मरण होतं. आपला जो संसारातला व्याप असतो त्या व्यापामुळे आपल्याला स्मरणाचं विस्मरण होऊन जातं. पण आपण जप करता करता दुसरा विषय आला की लगेच आपण उठून जातो. कारण तो संसाराचा व्याप असा आहे. म्हणून मग या गोपिकेंनी काय केलं, काम करता करता लीला गायला लागले. करती कथा गाती गाणे तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे. म्हणून संसारी म्हणतात तुम्ही शेतकरी शेतात भजन म्हणायचे. ते काही लोक म्हणायचे शेतातलं भजन म्हणायचे ठिकाण आहे का, तू काय तुझं काम कर, त्यांचं चाललंय ते मोठ नाडा दुसरा नाडा नाडा पंढरपूर. कारण हा संसाराचा व्यापच असा आहे की आपण स्मरण करायला ठरवलं दुसरं आठवलं की. म्हणून संत म्हणतात आम्हाला निर्वाहापुरते द्या पण क्षणोक्षणी स्मरण द्या. माणसांना देताना एखादी गोष्ट देता येते, उपकाराच्या भावनेतून न देता प्रेमाच्या भावनेतून दिली गेली पाहिजे. आपण दुसऱ्याला एखादी गोष्ट देऊन टाकतो सहज, पण याने परत करावी अशी भावना नका ठेवू. समर्पण भावनेनं आपण जर ती गोष्ट दिली तर त्या समर्पण भावनेनं आपल्याला ईश्वराच्या स्मरणात मदत होते. आणि ईश्वराच्या स्मरणाची मदत कुठपर्यंत पाहिजे, अंतकालापर्यंत. म्हणजे अंतिम समयी सुद्धा काय झालं पाहिजे, स्मरण. स्मरणाने काय सुधारतं, मरण. म्हणून आयाचीत वृत्ती म्हणजे आयाची वृत्ती करून धैर्यानं मोठं वागावं लागतं. कोणाजवळ काही मागायचे नाही, जे येईल ते भगवंत देतो असं म्हणून जगायचं. त्याला आयाचीत वृत्ती म्हणतात. त्याच्याने वासना कमी होते, जसं सुदामाने केली. शमदम वाढत जातात आणि शांती वाढत जाते, भक्ती वाढत जाते आणि मनुष्य ज्ञानी भक्ताचा अधिकारी होतो. महाराज परान्न घ्यायचं नाही असं सांगतात. कारण काय, परक्याच्या घरचं अन्न घ्यायचं. उपनिषद असं सांगतं
आपण जे अन्न खातो त्याच्यापासून मन तयार होतं. अन्न पवित्र असेल तर शुद्ध बुद्धी तयार होते. अन्न जर खराब असेल तर बुद्धी बिघडून जाते. संपलं. आता कलियुगात तर अन्नाला तर काही ठिकाणार नाही. सुटक्याचं सुद्धा फोन घेतो कारण नसतं ना. बरं काही भाऊबंधाचंही नव्हतं, साल्याचं होतं. स्नेह किती फटफटीत करतो. म्हणून अन्नाच्या सेवनाने तयार होणारं मन शुद्ध निर्भय होत नाही. ते नेहमी दुसरीकडे भोजनाला तत्पर असतं. अन्नाचे दोष लवकर जात नाही. परान्नाने संकट नेहमी येत असतात. वाटेल ते अन्न खाऊन मनाची तयारी खराब होते. पवित्रता राहत नाही. मन शुद्ध राहत नाही. म्हणून अन्नाकरता पंचभूसंस्कार यज्ञ सांगितलेला आहे. आचार संपन्न विप्र आपल्या गुरुच्या घरी, सासऱ्याच्या घरी, शिष्याच्या घरी आणि आईच्या वडिलांच्याच घरी जेवतो. इतर घरी जेवत. बहिणीच्या घरी 2 दिवस जेवायचं. रक्षाबंधन आणि भाऊजी इतर दिवशी. पोरीच्या घरी तर बिलकुल 20च उलटी होऊन जाते लगेच. पोरीने किती बळजबरी केली, नाही तर मग 100 रुपये ठेवा, 100 रुपये ठेवा, 100 रुपये ठेवा. म्हणून ते म्हणतात कर्मामध्ये प्रवृत्त झालेल्याने अन्न खाऊ नये. कारण कर्म सोडून दुसऱ्या कर्मात मनुष्य गेला की अन्नाने भावना बिघडते. महाराज श्रद्धापूर्वक तीर्थसेवन केल्याने किंवा अंगारा लावल्याने दोष दूर होतात का? अकाल मृत्युहरणम सर्व व्याधी विनाशनम विष्णुपादोदकम तीर्थम जठरे धारयाम्यहम. ऐकून घे. अदृष्ट न समजून येणारे कर्मभोग असतात. काही काही कर्मभोग असतात ना, ते अदृष्ट असतात, आपल्याला दिसत नाही. जशी वासना आहे, कोणी आपल्याकडे पाहत आहे, आपल्याला वाटतं तो हसत हसत पाहतोय, पण त्याच्या मनात आपल्याविषयी काय हे आपल्याला माहीत नसतं. म्हणून याला म्हणतात अदृष्ट. त्यामुळे ते कर्मभोग शरीरामध्ये रोग किंवा मनस्ताप किंवा विकृती निर्माण करतं किंवा अंग ठसठस करतं. अंग ठसठस करतं. उपासना स्वाध्याय करताना जांभोळ्यात येतं. म्हणजे जर ते तशी अदृष्टता झाली असेल तर आपण जपाला बसलो, उपासनेला बसलो की जांभोळ्या येतात. झोपलं की बरं वाटतं. जेवाकडे लक्ष लागत नाही. अति तहान लागते, अति प्रातर्विधी लागतो, अति लघवी लागते. हे अदृष्टाच्या गोष्टीचे लक्षण आहे. मग पूर्वीच्या कर्माचं फळ आहे. कर्म कसं नाहीसं करायचं त्याला ज्ञान लागतं. प्रतिबंध होण्याकरता देवाचं तीर्थ विश्वासाने घेतलं तर बाधा दूर होते. किंवा अंगारासुद्धा विश्वासाने लावला तर बाधा. आपण म्हणतो ना, मग लावली रक्षा लगेच डोळेच उघडून गेले, नाही तर कशी झडप होती डोळ्यावर. म्हणून ते म्हणतात अंगाऱ्याने पूर्वकर्मातील दोष दूर होतात. कारण परमात्मा हा भवरोग वैद्य आहे. भवरोग वैद्यम योगींद्र मिड्यम. पापाचा नाशक आहे. भस्म काय करतं तर पापाचा नाश करतं. म्हणून अंगारा किंवा तीर्थ घेतल्याने बाधा दूर होते. सप्तशतीच्या पाठामध्ये एक मंत्र आहे 11व्या अध्यायामध्ये. बालानां बालग्रहादिभूतानां बालानां शांतिकारका. काय अदृष्ट दृष्ट जे ग्रह आहे ते केव्हा केव्हा माणसाला उपद्रव निर्माण करून जातात. म्हणून त्या ग्रहांच्या उपद्रवाकरता सांगितलं. महाराज गुरुवर श्रद्धा असली तर फळ मिळतं. म्हणजे
फळ गुरुची कृपा करून देतं का? तर साधकाच्या श्रद्धेमुळे ते फळ मिळतं का? उत्तर, श्रद्धा भावनेचं फळ मिळतं. आपण जी श्रद्धा आहे ती ज्या भावनेनं ठेवायला, कारण भावना 3 प्रकारची आहे, सात्विक, राजसी आणि तामस. श्रद्धा असेल त्याप्रमाणे फळ मिळतं. श्रद्धेचं सामर्थ्य म्हटलं तरी फळ मिळत नाही. सामर्थ्य जर म्हटलं तर दृढ श्रद्धा असली तर फळ मिळतं देवावर किंवा काय. पहा तुम्ही, आता एकदा आपण अंगारा लावला ना, मग परत काही विचार नाही करायचा. आपण कसं म्हणतो, हा काम कमी पॉवरफुल असेल इथला, मग तिथला घेऊ. असं आहे ते. अंगारा आहे तो कुठेही ठेवला तर. एकदा मी ऋषिकेशला होतो आणि माझ्याबरोबर पंढरपूर पण. त्याची भस्माची हे राहून गेली पुढी धर्मशाळेमध्ये. तुम्ही दादा भस्मराव गेलं. म्हटलं काळजी काय करतो, आत्ता मी तुला भस्म करून देतो. मी त्या ह्याच्यातले 2 दगडं घेतले आणि घासले. पांढरे स्वच्छ होते गंगेमधले दगडं, आणि मी असे लावले. त्याला म्हटलं लाव. म्हणे दगडाचं. म्हटलं खलमेत भस्मम जलमेती भस्मम वायुरेती भस्मम. काहींनी मिळालं तर हा वारा आहे ना, हा असा एकत्र करायचा. जलमिती, जलाचं भस्म करता येतं, खलाचं भस्म करता येतं. खल म्हणजे दगड. वायुरेती भस्म, अग्निरेती भस्म. हे आरती आहे ना, ती याची घ्यायची, अग्निरेती भस्म. भस्म कशाचंही करता, कारण अग्नीपासूनच भस्म होतं. आणि घासलं की काय झालं, अग्नी. म्हणून भस्म हे श्रद्धेने लावलं तर. आपल्या शिवलीलामृतामध्ये पशुसुद्धा भस्मावर बसला होता आणि त्या दिवशी महाशिवरात्र होती, उद्धरून गेला. तो माणूस तो उद्धरणारच. कसं गोपीचंदन भगवंताने स्वतः धारण केलंय ते. गुरुवर आणि देवावर आणि ज्योतिषावर आणि औषध म्हणजे डॉक्टरवर भावना असले तरच फळ मिळतं. यांच्यावर भावना नसेल तर फळ मिळत नाही. समर्थ तर म्हणता, मना पावना भावना राघवाची, धरी अंतरी सोड चिंता भवाची. अगदी भावना अशी पक्की ठेवावी, माझा देव आहे, माझं काही वाईट होणार नाही. आपण काय करतो आता, तरी राम कमी पॉवरफुल झाला. त्या 22 तारखेला जितके लोकांनी उदो उदो केला ते रामनवमीला आले का? अरे असं असतं ते. आणि केलेलं नाटक कसं फसतं. असं आहे ते. त्या पुड्या इथल्या इथेच बांधलेलं, त्या अयोध्येहून आल्या हे लोक त्या पुड्यात करता करत ते पडले, कोणीच टाकत नाही. असं नाही करू, असं काही होत नाही. ते माणसं आम्ही याला चाललो अयोध्येला प्रवचन, तिकून आले मिरवणुकी काढल्यात. काय जाता जा, येता या. कशाला मिरवणूक काढायची? अयोध्येहून आल्यावर देवाचं दर्शन करून आल्यावर स्वतःची मिरवणूक तयार काढायची. असं आहे. हे रहस्य कळायला पाहिजे. 27 मिरवणूक आल्या त्या दिवशी, रामनवमीला एक पण आले नाही. ते असं वादळ उठवतं लोक. पूर्वी रामनवमी आणि कृष्णाष्टमीला घरोघरी तोरणं लागत, प्रत्येकाच्या घरी तोरणं लागत. आपलं एक तोरण मंदिरात जाय. त्याचं कारण आहे, सगळ्यांच्या मनात तो उत्साह होता, रामजन्म कृष्ण जन्म. म्हणून ते म्हणतात, गुरुवर देवावर ज्योतिषावर औषधावर आणि डॉक्टरवर श्रद्धा पाहिजे म्हणजे फळ मिळतं.
भावनेचं सामर्थ्य मंत्रामध्ये सुद्धा आहे. आपण जो मंत्र माऊली सुद्धा म्हणते ना की तुम्ही कोटी जन्माचं पाप चाललं जाईल, हरिजप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे. पण एकही हरिपाठ म्हणणाऱ्याचं धरणं तुटत नाही, रोजच बांधणं सांगतो तो संसाराचे. तुटेल धरणे प्रपंचाचे. म्हणून गुरुबरोबर श्रद्धा पाहिजे, गुरुचं सामर्थ्य आपल्याला कळालं पाहिजे. गुरुचं सामर्थ्य काय आहे? भावना जशी कराल तसं सामर्थ्य आपल्याकडे येतं. जीवात्म्याला कर्तृत्वाचा अभिमान नको. गुरुच्या आज्ञेनं रामनाम हे औषध आहे, मग त्याप्रमाणे ते नाम घ्यायचं. पण भक्तीशिवाय ते फळ मिळत नाही एवढं लक्षात ठेवा. कारण हा भवसागर जो आहे, हा भवसिंधू जो आहे, ज्याचा नाम हे तारक आहे. नाम तारक तारक. रावणाला सुद्धा रामनाम तारक झालं, मारक झालं नाही. विभीषणाला सुद्धा तारक झालं आणि कुंभकर्णाला सुद्धा तारक झालं. आता कुंभकर्णाला तारक कसं झालं? तर ज्या वेळेला कुंभकर्ण युद्धाला आला त्यावेळा विभीषण रामाजवळ होता. म्हणजे रामा, मी एकदा माझ्या भावाला भेटून येतो, कारण हा निष्कपट आहे, रावण तरी कपटी आहे म्हणे. राम म्हणे जा. विभीषण गेले आणि कुंभकर्णाला नमस्कार केला. म्हणे भाऊ मी तिकडे गेलो. म्हणे बरं झालं जो. अरे घरातला एक जरी देवाकडे गेला तर कुळाचा उद्धार होतो ना. आता जा पटकन, मला मरू दे. म्हणजे त्याला कळालं की हा हरिभक्त झाला आहे आपला, आता रामाकडे गेला विभीषण. एक जरी हरिभक्त झाला तरी कुळाचा काय होतो? उद्धार. हे विभीषणाला कळून गेलं. आणि रावण काय म्हणे, घरभेदी येतो, घरातून फुटला आणि रामाकडे गेला. असं आहे. म्हणजे कुंभकर्ण आळशी होता, बकासुरासारखं खात होता, पण बुद्धी शाबूत होती. रावण वेद म्हणत होता तरी बुद्धी शाबूत नव्हती. असं आहे. कारण तुमची बुद्धीच खराब झाली असेल तर काही रावणार. अहो सक्का मेवणा मारून टाकला त्याने शूरपंखण्याचा नवरा. असं आहे. स्वतःच्या सामर्थ्याकरता. आणि मग शूरपंखण्यात पाहिले की याचा सूड घ्यायचा आता. आणि तिने रामाला पाहिलं, सीतेला पाहिलं, मग रावणाचा नाश केला. म्हणून महाराज सद्गुरू कसे ओळखायचे, त्यांना ओळखायची काही लक्षणं आहेत का? हो. कोणत्याही आचार्यांना शरण द्यावं. भागवतामध्ये सांगितलं आहे, शाब्दे परे निष्णातम ब्रह्म उपश्रया. जो भागवत ग्रंथ सांगण्यात निष्णात आहे, जो परंपरेनं उपासना करतो आहे, ज्ञानेश्वर परंपरा म्हणा, तुकाराम महाराज परंपरा म्हणा, समर्थ परंपरेनं उपासना करतो आहे, त्यांच्याकडेच जायचं. जी एस ग्राउंडवर आला या ग्राउंडवर आला आणि त्याच्याकडे गेले नाही. ज्याला परंपरा आहे शंकराचार्यापासून, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष ओळीला ही परंपरा लक्षात आली पाहिजे. रामाची परंपरा आहे वशिष्ठ रामचंद्र समर्थ. म्हणजे रामाला वशिष्ठ गुरु, रामाने वशिष्ठापासून अनुग्रह घेतला आणि मग समर्थांना दिला. म्हणून समर्थ संप्रदायामध्ये प्रत्येक शिष्याला आज्ञा देतात, तुला स्वप्नात अनुग्रह होईल. बरोबर होतो त्याला. तर समर्थांनी स्वप्नातच घेतला आहे. त्याची दृढ श्रद्धा झाली की स्वप्नात त्याला मंत्र मिळतो. म्हणून ज्ञानी महात्म्य असं सांगतात की पूर्ण आत्मज्ञान असलेला मनुष्य ईश्वर स्वरूप आहे. मनात कोणतेही विकाराचे तरंग नाही किंवा सोंग ढोंग करत नाही. म्हणून ज्यांच्या बुद्धीतले दोष निघून गेलेले आहे, ज्यांना राग क्रोध मोह येत नाही
आणि त्यांच्या मुखातून निघालेली वाणी आशीर्वाद रूपाने परिपूर्ण होते. अशा सद्गुरूचं कार्य करीत राहावं, त्यांच्याकडून उपासना घ्यावी आणि उपासना दृढ चालवावी, म्हणजे आपलं कल्याण होतं. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. सत्यगुरु राये कृपा मज केली.